राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा आता शेवटच्या टप्प्यात आहे। नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे। त्यानंतर राजकीय पक्षांना वेध लागतील ते जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे। आरक्षणाच्या प्रश्नावर निर्माण झालेली गुंतागुंत पाहता निवडणूक आयोग जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणुका आधी घेण्याच्या विचारात आहे। या महापालिका निवडणुका सगळ्याच पक्षांसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत। नगर परिषद निवडणुकांचा अनुभव पाहता महापालिका निवडणुकीतही महायुती आणि महाआघाडीत फारसे सामंजस्य असेल असे वाटत नाही। भाजपने तर आधीच मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा मनसुबा घोषित केलाय। याचा अर्थ महायुती केवळ मुंबईपुरती मर्यादित असेल। जिथे महायुतीतील 3 मुख्य पक्षांमध्येच या निवडणुकीपुरती फूट पडत आहे तिथे महायुतीचा किंचित भाग असलेल्या रामदास आठवलेंचा रिपाईला कोण विचारणार। परंतु अशा निवडणुका आल्या की रामदास आठवलेंचा स्वाभिमान सोयीपुरता जागा होतो। परवा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना महायुतीत आरपीआयला जागा मिळवण्यासाठी अक्षरशः भीक मागावी लागते असा त्रागा केला। महायुतीने सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही तर त्यांचा पक्ष विरोधी पक्षांसोबत तडजोड करण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी गर्भित धमकी देत ते आहेत। महायुतीत आपल्याला मानाचे पान मिळत नाही ते त्यांची तक्रार असेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडायला हवे, परंतु तसे कधीच होणार नाही। आपल्या स्वाभिमानासाठी केंद्रातील मंत्रिपद त्यागण्याच्या त्यांची तयारी कधीच नसते। त्यांचा स्वाभिमान सोयीपुरता असतो। उद्या भाजप नेतृत्वाने रिपाई महायुतीच्या विरोधात उमेदवार उभे करेल तर त्यांना केंद्रातील मंत्रिपद गमवावे लागेल असा हलकासा दम दिला तरी कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी सत्ता गरजेची असते आणि त्यासाठीच आपण महायुती सोबत भक्कमपणे उभे राहायला हवे असे म्हणायला ते कमी करणार नाही। त्यांच्या मंत्रिपदाला धक्का न लावणारा सोयीचा स्वाभिमान ते नेहमीच दाखवतात आणि हे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला नवे नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत मी साक्षी पुन्हा भेटते देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।